यांनी कालच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर अख्ख्या देशात एक वातावरण निर्माण झालं की या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडलेली, हिंदी सक्तीविरुद्ध ठिणगी पडली आणि त्या ठिणगीचा वणवा काल मला पेटताना दिसला. अनेक राज्यामध्ये अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, तिकडल्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला, अनेक माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं की महाराष्ट्रानं ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आणि काल आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर आम्हालासुद्धा या केंद्राच्या सक्तीविरुद्ध लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि आम्ही लढत राहू. हे काल स्टॅलिन साहेबांनी पण सांगितलं आहे. इतरसुद्धा राज्यातून अशा प्रकारचे संदेश आलेले आहेत आमच्याकडे. आणि महाराष्ट्रानं ही लढाई जी केली काल, म्हणजे गेल्या काही दिवस, ही महाराष्ट्राच्या जनतेच्या बळावरती. कालचं चित्र आपण पाहिलं असेल वरळीला, की जणू महाराष्ट्र एकवटला होता मुंबईमध्ये. आणि ते त्याच ताकदीवरती ही हिंदी सक्तीची लढाई दोन ठाकरे बंधूंनी आणि इतर सर्व आमच्या मित्र पक्षांच्या एकजुटीनं आम्ही जिंकली. त्याचं कौतुक देशाने केलं. दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे या सक्तीविरुद्ध. आणि कालच्या या आमच्या विजय मेळाव्यानं दक्षिणेतल्या राज्यांनी, खास करून तामिळनाडूतल्या मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आता आम्ही खरोखर केंद्राशी लढू शकतो आणि आमच्यावरची सक्तीसुद्धा उलथवून टाकू शकतो. ही आम्हाला प्रेरणा काल मिळाली. हे खरं आहे.